नमस्कार मित्रांनो, आपण आज रेल्वे ग्रुप डीचे जे पेपर चालू आहे त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे त्याच पॅटर्नच्या आधारावरती आपण प्रश्न काढलेले आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तुम्ही ही प्रश्न काळजीपूर्वक बघा. चला तर आपण मग लगेच प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाला? तर चंपारण्य सत्याग्रह हा 1917ला झाला होता. आपल्याला माहीत आहे महात्मा गांधींनी पहिल्यांदा चंपारण्य खेडा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो हा केला होता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, असहयोग आंदोलन कोणते? असहयोग किंवा त्याला आपण काय म्हणतो असहकार आंदोलन. असहयोग हा हिंदी शब्द आहे. असहकार आंदोलन केव्हा सुरू झाले? तर असहकार आंदोलन हे 1920ला असहकार आंदोलन झाले आणि असहकार आंदोलन 1920ला सुरू केले. त्यानंतर समाप्त का झाले? तर ते चौराचौरी हत्याकांड झाला होता. चौराचौरी हत्याकांड झाला त्यामुळे 1922ला महात्मा गांधींनी असहकार आंदोलन समाप्त केले किंवा थांबवले असे देखील म्हणता येईल. बघा पुढील प्रश्न, सविनय कायदेभंग किंवा दांडी यात्रा. सविनय कायदेभंग किंवा यालाच काय म्हणता दांडी यात्रा. तर दांडी यात्रेची सुरुवात महात्मा गांधींनी केव्हा केली? तर दांडी यात्रेची सुरुवात ही 12 मार्च 1930ला सुरुवात केली आणि दांडी यात्रा म्हणजे दांडी येथे महात्मा गांधी केव्हा पोहोचले? तर ते 5 एप्रिल 1930ला दांडी येथे पोहोचून 6 एप्रिलला सत्याग्रह केला. पुढील प्रश्न, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केव्हा झाली? आपल्या सर्वांना माहीत पाहिजे भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही 1942ला झाली. पुढील प्रश्न, लोकसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? मित्रांनो, लोकसभा आणि राज्यसभा ही सदस्य संख्या केंद्रात असते. लोकसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त 550 असू शकते. हा प्रश्न IMP ठरू शकतो कारण की नुकतीच 104वी घटना दुरुस्ती करून अँग्लो इंडियनची जी 2 सदस्य असतात राष्ट्रपती नियुक्त करतात ती 104वी घटना दुरुस्ती करून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त 550 इतकी राहिलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, राज्यसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? तर ती 250. राज्यसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? 250. त्यानंतर पुढील प्रश्न, विधानसभा. आता लोकसभा आणि राज्यसभा हा केंद्राचा विषय आणि राज्यसभा आणि 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. विधान परिषद ही सर्व राज्यांमध्ये नसते. 6 राज्यांमध्ये सध्या विधान परिषद आहे. विधानसभा सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? तर विधानसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 500 असू शकते. महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या किती आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ते तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील एकमात्र जागृत ज्वालामुखी कोठे आहे? तर तो आहे अंदमान निकोबार या बेटावरील बॅरल द्वीप म्हणजे बॅरल बेटावरती हा जागृत ज्वालामुखी आहे आणि भारतातील तो एकमात्र जागृत ज्वालामुखी आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 75व्या जयंतीनिमित्ताने 3 बेटांची नावे जी आपल्या माननीय मोदी साहेबांनी बदललेली आहे तर ती काय केलेली आहे? तर बघा, हेवलॉक जे बेट होते त्याचे नाव स्वराज्य केले आहे. रॉस जे बेट होते त्याचे नाव सुभाषचंद्र बोस केले आहे आणि नील बेटाचे नाव काय केले आहे? शहीद. म्हणजे हेवलॉकचे स्वराज्य, रॉसचे सुभाषचंद्र बोस आणि नील बेटचे शहीद याप्रमाणे करण्यात आलेले आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, झाडांची पाने पिवळी होण्याचे कारण काय? तर मॅग्नेशियमची कमतरता. झाडांची पाने पिवळी होण्याचे कारण म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता. त्यानंतर पुढील प्रश्न, उत्तराखंडमधील देवप्रयाग येथे कोणत्या 2 नद्या येऊन मिळतात? तर त्यांचे नाव आहे भागीरथी आणि अलकनंदा. मित्रांनो,
भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्या जेव्हा देवप्रयाग येथे उत्तराखंडमध्ये येऊन मिळतात, तिथूनच खऱ्या अर्थाने आपण काय म्हणतो, गंगा नदीची सुरुवात असे म्हणतो. गंगा नदीचा उगम नाही, गंगा नदीची सुरुवात खऱ्या अर्थाने काय म्हणतो, भागीरथी आणि अलकनंदा या दोन नद्या जेव्हा एकत्र येऊन मिळतात, तिथून खऱ्या अर्थाने गंगा नदीची सुरुवात आपण मानतो. पुढील प्रश्न बघा, भारतातील सर्वात जुने नॅशनल पार्क कोणते? भारतातील सर्वात जुने नॅशनल पार्क कोणते? तर रामगंगा नॅशनल पार्क. रामगंगा नॅशनल पार्क कुठे आहे? UP उत्तर प्रदेश. आणि त्याचे आधीचे नाव काय होते? कॉर्बेट नॅशनल पार्क. काय होते? कॉर्बेट नॅशनल पार्क. त्याचे नाव बदलून रामगंगा नॅशनल पार्क केले. रामगंगा नॅशनल पार्क हे नाव का केले? त्याचे कारण खालच्या प्रश्नात आहे बघा. गंगा नदीला सर्वात प्रथम कोणती उपनदी येऊन मिळते? गंगा नदीला सर्वात प्रथम कोणती उपनदी येऊन मिळते? तर रामगंगा. कोणती? रामगंगा. म्हणजे रामगंगा या नदीच्या नावावरूनच रामगंगा नॅशनल पार्क हे नाव कॉर्बेट नॅशनल पार्कचे ठेवलेले आहे. आणि हा भारतातील सर्वात जुना नॅशनल पार्क आहे, हे देखील लक्षात ठेवा. बघा पुढील प्रश्न, ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या. ब्रह्मपुत्रा नदीच्या, हा प्रश्न नेहमी विचारला जातो. ब्रह्मपुत्रावरती, गोदावरी नदीवरती प्रश्न हे विचारले जातात. त्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीची उपनद्या बघा, मानस, लोहित, देशांग आणि संबुसारी. मानस नदी, लोहित नदी, देशांग नदी आणि संबुसारी ह्या ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या आहे. पुढील प्रश्न बघा, संजय गांधी नॅशनल, हे बघा इथं माझं कन्फ्यूज झालं. संजय नॅशनल पार्क. काय? संजय नॅशनल पार्क. आणि इथे बघा संजय गांधी नॅशनल पार्क. हे दोन प्रश्न लक्षात ठेवा. जर प्रश्न विचारला संजय नॅशनल पार्क कुठे आहे? तर तो आहे MP मध्य प्रदेश. संजय नॅशनल पार्क, फक्त संजय नॅशनल पार्क. आणि जर विचारलं संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर संजय गांधी नॅशनल पार्क कुठे? आपल्या सर्वांना माहिती आहे संजय गांधी नॅशनल पार्क आहे महाराष्ट्रामध्ये. कुठे? महाराष्ट्रामध्ये मुंबई. मुंबई या ठिकाणी. मुंबई या ठिकाणी. बघा पुढील प्रश्न, सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? व्याघ्र प्रकल्प म्हणतो. सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प हा तामिळनाडूत आहे. हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो, कारण की आत्ता जे व्याघ्र सर्वेक्षण झालं त्यामध्ये T/2 म्हणजे टायगरची संख्या, म्हणजे वाघांची संख्या दुप्पट करणाऱ्या नॅशनल पार्कला हा सन्मान दिला जातो. कोणता? T/2 हा सन्मान दिला जातो. तो कोणाला मिळाला? सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला मिळाला आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो. आणि सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कुठे? तामिळनाडूमध्ये. बघा पुढील प्रश्न क्रमांक 20, 2022ला राजस्थानमधील चौथे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. तर त्या व्याघ्र प्रकल्पाचे नाव काय? राजस्थानमधील हे चौथे व्याघ्र प्रकल्प आहे. तर नुकतेच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. तर त्या व्याघ्र प्रकल्पाचे नाव आहे रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प. काय? रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प. लक्षात ठेवा. कुठं? राजस्थानमधील चौथा व्याघ्र प्रकल्प रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प. बघा पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जास्त नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? सर्वात जास्त नॅशनल पार्क? तर आंध्र प्रदेश. काय? आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेशमध्ये किती नॅशनल पार्क आहे? 11. सर्वात जास्त नॅशनल पार्क कुठे? आंध्र प्रदेश. आणि किती? 11. भारतातील सर्वात मोठा नॅशनल पार्क कोणता? हेमिस. कुठे आहे? लद्दाख. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे प्रोजेक्ट टायगर. काय? प्रोजेक्ट टायगर प्रकल्प केव्हा सुरू करण्यात आला? प्रोजेक्ट टायगर प्रकल्प हा 1973 इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये 1973ला प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, रेबीज रोगावरील औषध व दूध पाश्चरायझेशनची प्रक्रिया कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? कोणते? रेबीज रोगावरील औषध आणि दूध पाश्चरायझेशनची या प्रक्रिया आहे कोणी शोधून काढल्या? लुई पाश्चर. कोण? लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधून काढलेला आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलिओची लस शोधण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला जाते? तर पोलिओची लस शोधण्याचे श्रेय हे जॉन साल्क व अल्बर्ट सेबिन या दोन शास्त्रज्ञाला जाते.
जोनास साल्क यांनी 1952ला लस शोधली, तर ती आपण कशाद्वारे द्यायचो? सिरीज म्हणजे इंजेक्शनद्वारे आपण जी लस द्यायचो ती जॉन साल्क यांनी शोधली. कधी? 1952ला. त्यानंतर 1962ला अल्बर्ट सेबिन यांनी काय शोधली? जे आपण आता लहान मुलांना तोंडाद्वारे देतोय, तर तोंडाद्वारे जी लस देतोय ती कोणी शोधली? अल्बर्ट सेबिन यांनी. केव्हा शोधली? 1962ला शोधलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. भारतातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प, सर्वात मोठा बघितला आपण, सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर तो आहे पेंच. कोणता? पेंच. आपल्याला माहीत असेल पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्र आणि एम पी यांच्या बॉर्डरवरती नागपूर इकडं आणि मध्य प्रदेशचा काही भाग मिळून काय पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. पुढील प्रश्न बघा. सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प. पुढील प्रश्न 27 क्रमांकाचा. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर. कोणता? नागार्जुन सागर. कुठे आहे? श्रीशैलम, आंध्र प्रदेशमध्ये. नागार्जुन सागर व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? तर श्रीशैलम, आंध्र प्रदेश आणि भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. पुढील प्रश्न. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय. जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे? जिनिव्हा. कुठे? स्वित्झर्लंड. आणि तुम्हाला माहीत असेल गॅट म्हणजे जेव्हा जागतिक व्यापार संघटना स्थापन होण्याच्या आधी गॅट ही संस्था होती. गॅट या संस्थेचेच रूपांतर 1995ला WTOमध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये करण्यात आलेले. लक्षात ठेवा. कशाचे? गॅट या संस्थेचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेमध्ये करण्यात आले 1995ला. पुढील प्रश्न क्रमांक 29. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. जागतिक आरोग्य संघटना, जागतिक कामगार संघटना मुख्यालय कुठे आहे? जागतिक कामगार संघटनेचे मुख्यालय देखील जिनिव्हा. त्यानंतर पुढील प्रश्न. जागतिक बँक वर्ल्ड बँकेचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. वर्ल्ड बँक जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. त्यानंतर पुढील प्रश्न 30 क्रमांकाचा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन DC. कुठे आहे? वॉशिंग्टन DC. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. जागतिक अन्न संघटना वर्ल्ड फूड प्रोग्राम. जागतिक अन्न संघटना मुख्यालय कुठे आहे? रोम, इटली. जागतिक अन्न संघटना लक्षात ठेवा मित्रांनो. रोम. इटलीची राजधानी रोम. इटली काय? खायची म्हणजे अन्न म्हणजे काय? रोम. या ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता. इटली खातो आपण. खातो म्हणजे काय? अन्न. आणि जागतिक अन्न संघटनेचे मुख्यालय इटलीची राजधानी रोम येथे आहे. त्यानंतर बघा पुढील प्रश्न. देशातील पहिला गेंडा संरक्षण व प्रजनन केंद्र कोठे आहे? तर पटना, बिहार येथे. गेंडा संरक्षण, देशातील पहिले गेंडा संरक्षण नवीन झाले मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. कुठे आहे? बिहार, पटना येथे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 32. भारत देशाचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? गंगा नदीतील डॉल्फिन. कोणता? गंगा नदीतील डॉल्फिन. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा नदीतील डॉल्फिन हा आहे. तर त्याचे संरक्षण व प्रजनन केंद्र कोठे आहे? तर ते पटना, बिहार येथेच आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढील प्रश्न क्रमांक 33. हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. नुकतेच काही दिवसापूर्वी याच्यावरती चर्चेमध्ये हा विषय होता. समुद्री गाय. समुद्री गायला इंग्लिशमध्ये म्हणता डुडोंग काय म्हणतात? डुडोंग म्हणता इंग्लिशमध्ये. तर संरक्षण केंद्र कुठे आहे? समुद्री गाय संरक्षण केंद्र कोठे आहे? तर ते तामिळनाडूच्या मन्नारच्या खाडीत काय आहे? या गायीचे संरक्षण केंद्र आहे मन्नारच्या खाडीत. मित्रांनो, ही जी आहे समुद्री गाय ही धोक्यात येत आहे, म्हणजे विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारने हिच्या संरक्षणासाठीची जबाबदारी उचलली आहे. आणि ती शाकाहारी आहे, म्हणजे समुद्रातील जे असतं अन्न वगैरे म्हणजे शाकाहारी ते खाऊन ती जगते. ही म्हणजे संपण्याच्या मार्गावर हिचे पकडून
तेल वगैरे काढतात. भरपूर तुम्ही गूगल करून याविषयी माहिती काढू शकता मित्रांनो. बघा पुढील प्रश्न, भारतीय संविधानाची चौकट किंवा प्रतिकृती भारतीय संविधानाची जी प्रतिकृती आहे ती कुठून घेण्यात आलेली आहे, म्हणजे कोणत्या नियमावरून घेतली आहे? तर 1935चा जो अधिनियम होता, 1935चा अधिनियम कॉपी म्हणजे चौकट म्हणता येईल. तर 1935च्या चौकट ही भारतीय संविधान त्यावरती आधारलेले आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न, मॉर्लेमेंटो योजना केव्हाची आहे? मॉर्लेमेंटो योजना तर 1905ची मॉर्लेमेंटो आहे. आणि मोंटेग्यू चेम्सफर्ट योजना केव्हाची? तर मोंटेग्यू चेम्सफर्ट योजना 1919ची मित्रांनो, लक्षात ठेवा. धन्यवाद. हे आज आपले प्रश्न होते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.